पार्टी करून आलेल्या तरुणाचा पुण्यातील नारायण पेठेमध्ये धिंगाणा। पोलिसाचा मुलगा आहे म्हणत तरुणानं रस्त्यावर धिंगाणा घातलाय। गोंधळ घालणाऱ्या तरुणाच्या कारनं दिव्यांगाला धडक सुद्धा दिलेली होती। पोलीस घटनास्थळी असतानाही तरुणाचा गोंधळ सुरूच होता। पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पुण्यामध्ये रात्री पार्टी करून येणाऱ्या तरुण तरुणीचा वारंवार स्थानिकांना त्रास होत असल्याच्या घटना या घडतात। संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईनवर जोडले आहेत। बालाजी, कधीचा नेमका हा सगळा प्रकार आहे? काय नेमकं घडलं होतं? विक्रांत, रात्री 11:30चा पुण्यातल्या नारायणपेठ परिसरातला ही सगळी घटना आहे, ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। शनिवार रविवारी ज्या पार्ट्या पुण्यामध्ये होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी रात्री उशिरा जे आहे ते अशा पद्धतीने वारंवार घटना घडताना पाहायला मिळत आहेत की उशिरा घरी जात असताना एका अपंग व्यक्तीच्या गाडीला धक्का लागला आणि या 4 व्हीलरमध्ये 3 व्यक्ती होत्या आणि 2 मुली होत्या। हे सगळे पार्टी करून येत असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र त्यानंतर सुद्धा स्थानिकांनी त्यांना जाब विचारल्यावर हा जो तरुण आहे तो म्हणतोय की मी पोलिसांचा मुलगा आहे आणि तुम्ही मला मारताय। अशा पद्धतीचा जो सगळा गोंधळ जो आहे तो या भागामध्ये आपल्याला रात्री पाहायला मिळाला। त्यामुळे स्थानिक पोलीस दाखल झाले। मात्र स्थानिक पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ होईपर्यंत वाट बघितली। तात्काळ त्यांना ताब्यात घेणं आवश्यक होतं, मात्र पोलिसांनी जवळपास अर्धा तास यामध्ये वेळ घातला। त्यामुळे स्थानिकांची मोठी नाराजी आहे आणि हा जो अधिकारी हे जे व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणतो मी एअरफोर्स मध्ये कामाला आहे आणि मी पोलीस अधिकाऱ्यांचा मुलगा आहे। या मुली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ घालताना आवाज करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा सगळा गोंधळ जो आहे तो रात्री नारायणपेठ मध्ये पाहायला मिळाला। त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या दोघांना आपापसात बसवून हा सगळा प्रकार मिटवलाय। त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही। मात्र सातत्याने पुण्यातल्या नागरी भागामध्ये अशा पद्धतीने पार्ट्या करून येणाऱ्या तरुण तरुणीचा त्रास होताना पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.